इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी शस्त्रसंधीच्या अंतिम करारावर प्रतिक्रिया दिली आहे। शस्त्रसंधी हा इराणचा विजय असल्याची प्रतिक्रिया इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी दिली आहे। मोजतबा खामेनींनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम कराराची चर्चा इस्लामाबादमध्ये होणार आहे। मोजतबा यांनी सर्वोच्च सुरक्षा परिषदेच्या शस्त्रसंधी प्रस्तावाला मंजुरी दिली होती। तर या युद्धविरामामुळे इराणला नेमकं काय मिळालंय आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर यामुळे हॉर्मुझच्या समुद्रधुनीवर इराणचंच नियंत्रण कायम राहणार आहे। युद्धात महासत्तेचा कडवा प्रतिकार केलेला आहे आणि त्यामुळे जगासमोर इराणची प्रतिमा कमालीची उंचावली आहे। अली खामेनींच्या मृत्यूनंतरही इस्लामी सत्ता इराणमध्ये कायम राहिली आहे। इराणवरील निर्बंध हटणार आहेत आणि त्यामुळे आर्थिक फायदाही होणार आहे। सोबतच अण्वस्त्र निर्मिती नाही तरी अणुऊर्जा कार्यक्रम सुरूच राहील। तर या 40 दिवसांच्या युद्धानंतरही अमेरिकेचे हात मात्र कसे रिते झालेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। हॉर्मुझची समुद्रधुनी खुली झाली आहे पण ती इराणच्याच अटीवर झाली आहे। इराण कधी अण्वस्त्र निर्मिती करणार नाही याची शाश्वती नाही। इराण बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बनवू शकणार नाही हा दावाही फोल ठरला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।